पुणेकर आणि क्रीडा विश्वाला मोठा धक्का बसलाय। माजी खासदार आणि क्रीडा विश्वातील दिग्गज सुरेश कलमाडी यांचं निधन झालंय। ते 82व्या वर्षाचे होते। वृद्धापकाळ आणि आजारपणाशी लढत असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला। चला जाणून घेऊ त्यांच्या संघर्षमय प्रवासाबद्दल आणि त्यांच्या योगदानाबद्दल। नमस्कार, मी प्राची शिरकर, आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईव्ह। सुरेश कलमाडी पुण्याचे माजी खासदार। त्यांनी भारतीय हवाई दलात पायलट म्हणून करिअर सुरू केलं। मग राजकारणात आले। काँग्रेसचे नेते म्हणून ते 3दा खासदार झाले। केंद्रीय रेल्वे राज्यमंत्रीही होते। भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम केलं। पुणे फेस्टिवल आणि पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन यांसारख्या उपक्रमांनी पुण्याला जागतिक नकाशावर आणलं। त्यांच्या निधनाने राजकीय, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे। त्यांच्या अंत्यदर्शनासाठी नेते आणि समर्थकांनी गर्दी केली। सुरेश कलमाडींच्या निधनानं एक युग संपलं। त्यांच्या योगदानानं पुण्याचा विकास झाला, पण भ्रष्टाचाराच्या आरोपांनी त्यांचं राजकीय आणि क्रीडा विश्वातील करिअर प्रभावित झालं। मात्र त्यांचा पायलट ते राजकारणी प्रवास खूपच प्रेरणादायी आणि संघर्षमय होता। 1960 मध्ये पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी नॅशनल डिफेन्स अकादमीत प्रवेश घेतला। 1964 मध्ये भारतीय हवाई दलात पायलट म्हणून कमिशन मिळवलं। 1964 ते 1972 पर्यंत पायलट म्हणून सेवा केली। त्यानंतर 1974 मध्ये त्यांनी एनडीए मध्ये इन्स्ट्रक्टर म्हणून काम पाहिलं। तसंच 1965 आणि 1971च्या भारत-पाकिस्तान युद्धातही त्यांनी भाग घेतला। देशसेवेची अनेक पदकं मिळवली आणि स्क्वॉड्रन लीडर म्हणून ते निवृत्त झाले। हवाई दलातील निवृत्तीनंतर 1977 मध्ये संजय गांधी यांच्या प्रभावानं त्यांनी युथ काँग्रेसमध्ये प्रवेश केला। पुणे युथ काँग्रेसचे अध्यक्ष झाले आणि राजकारणात सक्रिय झाले। 1982 पासून राज्यसभेत 4 वेळा निवडून गेले। काँग्रेस नेते म्हणून 1996 आणि 2004 मध्ये पुण्याचे लोकसभा खासदार झाले। 1995 ते 96 मध्ये केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री म्हणून त्यांनी रेल्वेचा अर्थसंकल्पही सादर केला। तर 1996 ते 2012 पर्यंत भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष राहिले आणि पुण्याला जागतिक स्तरावर नेऊन ठेवलं। सुरेश कलमाडींचा प्रवास संघर्षमय होता। हवाई दलातून राजकारणात येणं सोपं नव्हतं, पण त्यांनी पुण्याच्या विकासात मोठा वाटा उचलला। रेल्वे मंत्री म्हणून अनेक रेल्वे प्रकल्पांना गती दिली। क्रीडा क्षेत्रात भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे प्रमुख म्हणून त्यांनी भारतीय खेळाडूंना पाठबळ दिलं। पण 2010 मधील राष्ट्रकुल स्पर्धांच्या भ्रष्टाचार प्रकरणाने त्यांची प्रतिमा डागाळली। सीबीआयने भ्रष्टाचार, फसवणूक आणि षडयंत्राचे आरोप ठेवले। स्विस कंपनीला 141 कोटींचा कॉन्ट्रॅक्ट देऊन 95 कोटीचं नुकसान केल्याचा आरोप ठेवला। अखेर कलमाडींना अटक झाली। त्यांना भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या पदावरून हटवलं। 2011 मध्ये जेलवारीही झाली। मात्र 2025 मध्ये न्यायालयाने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात निर्दोष मुक्तता केली। हे प्रकरण 15 वर्ष चाललं। पुरावा न मिळाल्याने कलमाडींची निर्दोष मुक्तता झाली। तरीही या घोटाळ्याने राष्ट्रकुल स्पर्धांची तयारी आणि खर्चावर प्रश्न उपस्थित झाला। कलमाडींच्या निधनाने पुण्याची राजकीय जागा रिक्त झाली। मात्र त्यांचं राजकीय, सामाजिक आणि क्रीडा विश्वातलं योगदान लक्षात राहण्यासारखं आहे।